बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची भरदिवसा अपहरण करून नियोजित कट करून निर्गुण हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटताना बघावयास मिळत आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। दरम्यान यावेळी मराठा आंदोलकांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे। येथे आमचे मराठा समाज बांधव सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली, या हत्यामागे मास्टरमाइंड आम्हाला कळलंय की या घटनेमागे मास्टरमाइंड वाल्मिक कराड व त्याचे आश्रयदाते गोपीनाथजी मुंडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या हस्तकांनी ही हत्या घडवून आणलेली आहे। तरी आम्ही सरकारला आमच्या सकल मराठा समाजामार्फत विनंती करतोय की जे हत्यारे आहेत त्या हत्यारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे आणि ही चौकशी CID मार्फत न करता SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे। आणि यामध्ये फक्त 2 आरोपी अटक केले गेले आहेत आणि बाकीचे आरोपी सर्रास फिरत आहे। यांना लवकरात लवकर अटक करून यांची नार्को टेस्ट करून खरा दोषी कोण आहे यापर्यंत या सरकारने पोहोचलं पाहिजे अशी माफक आणि साधी अपेक्षा या मराठा समाजाची आहे। आणि लवकरात लवकर स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी आम्ही सर्व सकल मराठा समाजामार्फत मागणी करत आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय। मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला असून या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करून सदर गुन्ह्याचा तपास CBI किंवा SIT कडे देण्यात यावा अशी मागणी देखील आंदोलकांनी यावेळी केली आहे। पोपट गवारी, अटल न्यूज, धुळे।